नागपूरमध्ये नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। चलनातून बाद 2000 रुपयांच्या नोटा कमिशनच्या माध्यमातून बदलून देण्याचा कारभार हा सुरू होता। नागपूरमध्ये नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड। चलनातून बाद नोटा बदलण्याचं रॅकेट। नागपूर पोलिसांनी केली 4 आरोपींना अटक। चलनातून बाद झालेल्या 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयतनं बदलून देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड नागपूरच्या सदर पोलिसांनी केलाय। 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी कमिशन घेणारे रॅकेटचं कनेक्शन हे आता इतर राज्यातल्या शहरांमध्ये सुद्धा असण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानं आता त्या दृष्टीनं तपासाची चक्र फिरवली जात आहेत। आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिलेली आहे। याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटा सुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। त्याच्या अनुषंगाने सदर पीआय यांनी त्या संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 4 व्यक्तींची नावं निष्पन्न झाली। आपण 4 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे। तो मूळचा जबलपूरचा आहे। नागपूरमधल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोरचं असलेल्या संविधान चौकातल्या स्थानिक छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून हे नोटा बदलण्याचं रॅकेट चालवलं जात होतं। याबाबत पोलीस उपायुक्त मदनेंना माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी कारवाई करत 2,67,000 रुपये जप्त केले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। काय आहे या टोळीची मोडस ऑपरेंडी? टोळीचा म्होरक्या अनिल जैन देशातल्या काही शहरातल्या व्यापाऱ्यांकडनं 2000 रुपयांच्या नोटा गोळा करून नागपुरात आणायचा। जैन त्याचा साथीदार नंदलाल मौर्या, रोहित बावणे आणि किशोर बहोरियाच्या साथीनं त्या नोटा बदलायचा। 2000 रुपयाच्या एका नोटेच्या बदल्यात 300 ते 500 रुपये कमिशन घेतलं जायचं। आरोपी नंदलाल मौर्या, रोहित बावणे आणि किशोर बहोरिया या तिघांनाही कमिशन मिळायचं। सदर पोलिसांनी रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। आरोपींनी दिल्ली आणि बनारस अशा विविध शहरांमधनं 2000च्या नोटा गोळा केल्यानंतर त्या नोटा रिझर्व्ह बँकेतून बदलून देण्यात आल्या। 1.5 वर्षांपूर्वी आरबीआयनं 2000च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या। त्यानंतर ज्या नागरिकांकडे 2000च्या नोटा आहेत त्यांनी आरबीआयमध्ये येऊन त्या बदलून घ्याव्यात असं आवाहनही करण्यात आलं होतं आणि याचाच फायदा घेत हे 4ही आरोपी 2000च्या नोटा मजुरांच्या माध्यमातून बदलवून घेत होते। त्यामुळे आरोपींनी नेमक्या किती नोटा बदलल्या आणि त्यांनी किती कमिशन मिळवलं याचा तपास सध्या पोलीस करतायत। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।